महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर आता बाळासाहेब भवन या ठिकाणी जनता दरबार भरवायला सुरुवात झालेली आहे। दर आठवड्याला दरबार भरवला जातो आणि यावेळी आपण पाहतोय की संजय राठोड या ठिकाणी येऊन बसलेले आहेत आणि पोहरादेवी त्यासोबतच वाशिम जिल्ह्यातले ज्यांची कामं अडलेली आहेत मंत्रालयामध्ये त्यांच्यासाठी हा जनता दरबार भरवला जातोय। दर आठवड्यामध्ये दररोज एक दिवस या ठिकाणी ठरवून दिलेला आहे। त्यानुसार शिवसेनेचे सगळे मंत्री या ठिकाणी येतात आणि ही सगळी गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय की कशा पद्धतीने लोक आता इथे येत आहेत आणि जनता दरबारमध्ये आपली कैफियत थेट मंत्र्यांसमोर मांडतायत। हे एक व्यासपीठ आहे ज्या ठिकाणी लोक आपली जी कामं आहेत ती घेऊन येतात आणि आज सकाळपासूनच यांची मोठी गर्दी या ठिकाणी लागलेली आहे आणि कशा पद्धतीनं नेते या ठिकाणी काम करतात ते सुद्धा आपण पाहतोय आणि थेट बातचीत करणार आहोत मंत्री संजय राठोड यांच्यासोबत। वेगवेगळे लोक या ठिकाणी येत आहेत आणि खरं तर तुम्ही आज सकाळपासूनच कामामध्ये व्यस्त आहात आणि पूर्ण पोहरादेवीचा समाज तुमचा या ठिकाणी आलेला आहे। वाशिमचे देखील लोक आलेले आहेत। कशा पद्धतीने हे काम केलं जातं आहे आणि कामं होत आहेत का सरकारमध्ये लोकांची? नक्कीच कामं होतात आणि एक विश्वास लोकांना आहे की बाळासाहेब भवन शिवसेना या कार्यालयात गेल्यानंतर आणि माननीय आमचे नेते शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्यावर एक प्रचंड विश्वास आणि त्यांच्याबद्दल लोकांना याची माहिती आहे की त्यांनी हे जे बाळासाहेब भवन या ठिकाणी निर्माण केलेलं आहे त्यामधून सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सुटतात आणि मंत्रिमंडळातल्या सर्व मंत्र्यांनी या ठिकाणी कंपल्सरी नेमून दिलेल्या दिवसावर येऊन जनतेचे प्रश्न सोडवावे अशा पद्धतीचा आमचा पक्ष आदेशसुद्धा त्यांच्याकडून आम्हाला आहे। त्यानुसार आज मी या ठिकाणी आलो आहे आणि महाराष्ट्रातून सर्वसामान्य जनता या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न घेऊन शासन दरबारी जे अनेक दिवसापासून त्यांचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी इथे येतात। आम्ही त्यांना ते प्रश्न सोडवण्यासाठी 100% सहकार्य आणि पॉझिटिव्ह या ठिकाणी आम्ही आहोत। वेगवेगळ्या खात्याच्या मार्फत वेगवेगळ्या मंत्र्यांकडे हे सर्व विषय असले तरी जो मंत्री या ठिकाणी येतो तो मंत्री या ठिकाणावरून त्यांच्या प्रश्नासाठी फोन करतो, संबंधित अधिकाऱ्याशी बोलतो, संबंधित सहकारी मंत्र्याशी बोलतो। जसं आता शिक्षण विभागाच्या संदर्भात एक महिला पनवेलवरून या ठिकाणी आली होती। मी तात्काळ शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्यासोबत बोललो। परिवहन मंत्र्यांकडे एक तक्रार आली होती, त्यांच्या खाजगी सचिवाला मी या ठिकाणी बोलावून घेतला आणि लगेच प्रश्न सोडवला। असे वेगवेगळे विषय आहेत। म्हणजे शिवसेना पक्षाकडून या बाळासाहेब भवनमध्ये शिवसेनेचे मंत्री तर येतात परंतु आमचे शिवसेनेचे पदाधिकारीसुद्धा हे सर्व प्रश्न समजून त्यासाठी पाठपुरावा करतात आणि सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात। नक्कीच, पण भाजपचे जे मंत्री आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मंत्री आहेत त्यांच्या खात्यामधले सुद्धा तक्रारींना तितकाच व्यवस्थित रिप्लाय मिळतोय का त्यांच्याकडून? नक्कीच आमचे जे मित्रपक्ष आहेत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी यांच्या खात्याकडे किंवा यांच्या मंत्र्याकडे सुद्धा कामं आम्ही त्यांना बोलतो आणि तेवढाच ते सुद्धा पॉझिटिव्ह ते कामं ऐकून घेतात आणि त्याला ते काम होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करतात। पोहरादेवी विकास आराखड्याचा प्रश्न आहे आणि काम जे आहे ते सध्या संत गतीनं सुरू असल्याची माहिती मिळते। तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करताय, मुख्यमंत्र्यांशी सुद्धा तुम्ही याबाबत बातचीत केलेली आहे। कधीपर्यंत हे काम पूर्णत्वास येईल आणि याला गती मिळेल? पोहरादेवीच्या विकासाच्या संदर्भात माननीय आमचे नेते जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी 725 करोड रुपयेचा आराखडा मंजूर केला होता आणि याला मंजुरी दिली होती आणि तेव्हा काम सुरू झालं। बरंच काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। बंजारा विरासत हे जे काही आम्ही वास्तू संग्रहालय बनवलेलं आहे त्याचं लोकार्पणसुद्धा माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या हातानं झालेलं आहे। परंतु आता हे रन करण्याच्या दृष्टीनं चालवण्याच्या दृष्टीनं विभागाने या ठिकाणी टेंडर काढलेलं आहे आणि टेंडर काढल्यानंतर हे रेग्युलर चालणार आहे। परंतु इतर विकासाचे कामं भक्त जे येतात त्यांना ज्या काही सुखसुविधा त्या ठिकाणी आवश्यक आहे ते थोडंसं संत गतीनं आहे आणि त्या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी कालच पत्र दिलेलं आहे। तात्काळ त्याच्यावर बैठक घ्या आणि संबंधित काही अडचणी आहेत त्या सोडवा अशा पद्धतीची विनंती त्यांना मी केलेली आहे। वर्धापन दिवस आहे, कुणाचा वर्धापन दिन सगळ्यात ग्रँड होईल, ठाकरेंच्या शिवसेनेचा की शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा? खरी शिवसेना ही खरं तर
बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणारी, बाळासाहेबांना जे अपेक्षित होतं त्या पद्धतीचं 80% समाजकारण, 20% राजकारण, हिंदू धर्म रक्षणासाठी, राष्ट्रहित रक्षणासाठी म्हणजे कटिबद्ध बाळासाहेबांचे जे विचार होते ते विचार कुठंतरी बाजूला सारत होते आणि त्यावरून आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी पुढाकार घेतला, उठाव केला. उठावाला आम्ही त्या ठिकाणी साथ दिली आणि त्यावरून आता ही जी खरी शिवसेना आहे बाळासाहेबांच्या विचाराची ही आमची आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचं खऱ्या अर्थानं प्रेरित होऊन आम्ही सर्वजण म्हणजे आजपासून 30 वर्ष अगोदर मी शिवसेनेचा शाखा प्रमुख, तालुका प्रमुख, 18 वर्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि नंतर मलाही माहीत नव्हतं मी शिवसेनेचा आज 5दा आमदार या ठिकाणी निवडून आलो आहे. तर बाळासाहेबांच्या विचाराला धरून आम्ही एवढ्या मोठ्या पदापर्यंत आलो, कधी कल्पना नव्हती. याच पद्धतीचं शिंदे साहेब आहेत, याच पद्धतीचे आमचे सर्व सहकारी आहे आणि म्हणून आज जर खरं पाहिलं तर बाळासाहेबांना अपेक्षित असलेलं काम हे एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी करताय देशभरावर, राज्यात आणि अशा पद्धतीचा विचार घेऊन आम्ही समोर चाललो आहे. जनतेचा आशीर्वाद सुद्धा आमच्या पाठीशी आहे. 30 वर्षापासून 3 दशकापासून 5 टर्मचे आमदार राहिलेले आहात, पण तरी देखील काही जण म्हणतात की तुम्ही शिवसेना सोडून जाणार. हे विरोधकांचं तुमच्यावर वाढलेलं प्रेम आहे म्हणा. आता राजकारणामध्ये जिंदाबाद मुर्दाबाद अनेक गोष्टी, आरोप प्रत्यारोप हे तर सर्व होतच असतात. अनेक वेळा अनेक तर्क लावल्या जातात, परंतु असं कुठे नाही. मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे. बाळासाहेबांचे विचार मला आजही आठवतात. बाळासाहेब जेव्हा होते तेव्हा अनेक वेळा बाळासाहेबांनी माझी पाठसुद्धा थोपाटलेली आहे. पहिल्यांदा उमेदवारीसुद्धा बाळासाहेबांनी मला अपेक्षित नसताना दिलेली आहे आणि लढायला सांगितलं होतं. लढून तू विजयी होऊन माझ्याकडे ये आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार मी कधी सोडू शकत नाही आणि बाळासाहेबांच्या विचारानेच मला आतापर्यंत त्याच विचाराने मला यशसुद्धा आलेलं आहे. 80% समाजकारण, 20% राजकारण, राष्ट्रहित व धर्मरक्षणासाठी कटिबद्ध असणं, अन्याय अत्याचार विरोधात लढणं, अशा अनेक गोष्टी बाळासाहेब नेहमी आम्हाला सांगायचे आणि आज त्याच माध्यमातून आम्ही काम करतो आहे आणि जनतेचा भरभरून आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.